how to use have and has in English language. In English language, how you can use have and has, especially in English speaking and at the time of writing. Okay, then we write here in English, have and has are used to indicate possessive things or self things. We are going to use have and has for indicating self things, possessive things. Which things you are going to use, like bags, books, pens, bottles, whatever the things. If you want to tell these things in English, I have a book, he has a bag, he has a new bicycle, whatever that. So such type of a sentence, if you want to talk in English, that time you can use that there as a main verb, have and has. What I say, at the time of speaking or writing, if you want to speak in English or if you want to write in English, for what you are going to indicate possessive things. Possessive things means ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू ज्या तुमच्या मालकीच्या आहे, अशा वस्तू तुम्हाला जर दर्शवायच्या जर असेल तर काय करायचं आहे, यू कॅन यूज दॅट देअर have and has as a main verb for indicating such kinds of things. असल्या प्रकारच्या वस्तू दर्शवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, have आणि has चा उपयोग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तर नाही दिला आहे, मी सांगितलंच आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जसं आय हॅव अ बॉटल्स, आय हॅव अ पेन्स, आय हॅव अ हँडकरचीफ्स. What is mean by handkerchiefs? Handkerchiefs म्हणजे पुसणं, हातरुमाल, पॉकेट रुमाल, ठीक आहे ना. तर लक्षात राहा थोडंसं मी काय सांगितलं ते. मी सांगितलं का स्वतःजवळ असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या दर्शवण्यासाठी इंग्लिश मध्ये कोणाचा उपयोग करतो आपण, हॅव आणि हॅज चा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल I have a books, I have a bottle. बरोबर आहे. He has a bags. We have a t-shirts. Whatever the things you are going to use. ज्या काही वस्तू तुम्हाला वापरायच्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता. They have a नाही. They have cars. त्यांच्याकडे कार्स आहे. They have pencils. त्यांच्याकडे पेन्सिल्स आहे. You have pen. You हा तुम्ही सिंग्युलर म्हणूनही वापरू शकता, you हा तुम्ही प्लुरल म्हणूनही वापरू शकता. You have bags. You have mats. You have books. तुमच्याकडे पुस्तक आहे, तुझ्याकडे पुस्तक आहे, असं. नंतर he, she, it. He has a notebook. She has a new dress. It has a key. त्याच्याजवळ चावी आहे. तिच्याजवळ नवीन कपडे आहे. He has a काय सांगितलं, नोटबुक. त्याच्याजवळ नोटबुक आहे. पवन जवळचं काय, पवन हॅज अ न्यू बॉटल. पवन जवळ नवीन बॉटल आहे. म्हणजे अशा प्रकारचं काय करू शकता तुम्ही, सांगू शकता, दर्शवू शकता. मी काय सांगितलं बघा परत एकदा. He have
आणि ह्याचा उपयोग हा इंग्लिश मध्ये स्वतःच्या मालकीच्या वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो. स्वतःच्या मालकीच्या वस्तू दर्शवण्यासाठी हॅव आणि ह्याचा उपयोग केला जातो. जांभळी येऊन राहिली, भूक लागली. मग इंग्लिश मध्ये तसं सांगितलं, स्वतःच्या मालकीच्या वस्तू दर्शवण्यासाठी नेमकं म्हणजे कसं की जसं तुमच्याकडे बुक्स आहे, बॉटल आहे, बॅग आहे, चटई आहे, पेपर पॅड आहे, पेन आहे. मग तुम्हाला त्या वस्तू जर समजा दुसऱ्यांना जर सांगायचं जर असेल तर त्या वस्तू सांगण्यासाठी इंग्लिश मध्ये तुम्ही तसं सांगू शकता, आय हॅव अ न्यू बुक. आय सांगितलं, लक्षात आलं का? स्वतःच्या मालकीच्या वस्तू दर्शवण्यासाठी कोणाला वापरायचं इंग्लिश मध्ये? याचा वर्ब म्हणून हा वापरायचा. नंतर मग सब्जेक्ट आणि जे ऑब्जेक्ट आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मताने घ्यायचं आहे. बरोबर आहे? तर त्या तुम्ही घेऊ शकता. त्यांना वर्ब म्हणूनही वापरू शकता. पॉझिटिव्ह थिंग्स स्वतःच्या मालकीच्या वस्तू दर्शवण्यासाठी पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. ठीक आहे. तर याच्यापेक्षा वेगळं आणि नवीन याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. एवढं सोपी या ठिकाणी हॅव आणि हॅज बद्दल तुम्हाला माहिती सांगता येते. ठीक आहे. जर कठीण असेल तर विचारा. तुम्ही काय करा आता, तुमच्या लक्षात आलं जर असेल, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, हे जे लिहिलं तुम्ही, तर हे लिहिलं प्रोनाउन्स. आता काय करा, ह्या प्रोनाउनला वापरून त्याचं एक्झाम्पल बनवून दाखवा. जसं आता मी सांगितलं तुम्हाला, आय हॅव पेन्स, माझ्याजवळ पेन आहे. वी हॅव फ्रेंड्स, आमच्याजवळ मित्र आहे. त्याच्यानंतर दे हॅव कार्स, त्यांच्याजवळ कार्स आहे, गाड्या आहे. त्याच्यानंतर ही हॅज अ न्यू पेन्सिल, त्याच्याजवळ नवीन पेन्सिल आहे. शी हॅज न्यू ड्रेस, तिच्याकडे नवीन ड्रेस आहे. तिच्याकडे नवीन ड्रेस आहे. ट्रान्सलेट करतो वेळी बघा मी काय करत आहे. शी हॅज न्यू ड्रेस, तिच्याकडे नवीन ड्रेस आहे. मी असं म्हटलं का, ती ड्रेस आहे, तिच्याकडे नवीन ड्रेस आहे, म्हणजे तिचा आहे ना स्वतःचा. लक्षात घ्यायचं उदाहरण. त्याच्यानंतर इट इज इट हॅज अ बायसिकल, त्याची सायकल आहे, त्याची स्वतःची सायकल आहे. इटचा उपयोग असू शकतो.